चाकण महाळुंगे औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची दुरावस्था पाहायला मिळते। उद्योजकांचे प्रश्न तसेच आहेत, तर कंपन्यांचे होणारे स्थलांतर थांबवण्यासाठी कायमस्वरूपी निर्णय घ्यावा या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांनी चाकण येथील HP चौकात आंदोलन सुरू केले। या आंदोलनात ग्रामस्थ, कामगार, उद्योजक मोठ्या संख्येने सहभागी झालेत। शासन स्तरावर ठोस तोडगा निघेपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। याचाच आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे यांनी। पाहूयात। चाकण आणि म्हाळुंगे MIDCचा जो वाहतुकीचा प्रश्न आहे, विशेषतः खड्डे असतील आणि येथील कंपन्या ज्या स्थलांतरित होणार आहे, याचा मुद्दा प्रामुख्याने मागील 8 दिवसापासून 15 दिवसापासून चर्चेत आहे। विविध या ठिकाणी नागरिकांनी भेटी दिल्या आहेत, मंत्री महोदयांनी देखील भेटी दिल्या आहेत, तरी देखील हा प्रश्न सुटलेला अद्याप दिसत नाही। खरं तर सर्वात प्रथम आमची मागणी अशी आहे की जे 599 तरुण किंवा 599 लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडली, यांच्या परिवाराप्रती आतापर्यंत गव्हर्नमेंटनी काहीच केलं नाही। त्याचबरोबर चाकणमध्ये जो काही ट्रॅफिकचा विळखा झालेला आहे, आमच्या स्थानिकांचे त्या ठिकाणी प्रॉब्लेम ऐकले नाही। आमच्याकडे शाळेचा प्रॉब्लेम आहे, आमच्याकडे आरोग्य व्यवस्थेचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम आहे। मे महिन्यामध्ये आमची निम्मी गावं त्या ठिकाणी निम्म्या गावांना स्वच्छ पाणी नव्हतं। तो प्रश्न आमच्या समोर खूप मोठा आहे आणि मोठा प्रश्न आहे तो म्हणजे कचऱ्याचा। तुम्ही जर MIDC मध्ये गेले तर उद्योग मंत्री यायचे म्हणून कचरा जमा केला गेला। आज जर या ठिकाणी परिस्थिती जर पाहिली तर सर्व रोड कचऱ्याखाली आहेत। हे जर प्रश्न सोडवायचे असतील तर MIDC ने जो आमचा ग्रामविकासचा टॅक्स त्यांच्याकडे घेतलाय, तो टॅक्स आम्हाला कोट्यवधी रुपयाचा, हजारो कोट्यवधी रुपयाचा टॅक्स आहे, तो आमच्या ग्रामपंचायतला लवकरात लवकर वर्ग करावा किंवा PMRD आणि MIDC ने तो पैसा आमच्या भागामधील विकासामध्ये लावा, एवढीच माझी विनंती आहे। तालुक्यामधून आतापर्यंत 50 ते 60 ग्रामपंचायतनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि खरं तर हे आंदोलन सर्वसामान्यांचं आंदोलन आहे। हे कुठल्याही पक्षाचं नसून इथं रोज प्रत्येक माणसाला घराच्या बाहेर निघाल्यावर होणारा त्रास आणि या त्रासाला कंटाळून खरं तर हे आंदोलन आपल्या सर्वांचे युवा सहकारी गणेश बोत्रे यांनी खऱ्या अर्थानं या आंदोलनाची पुकार दिलेला आहे आणि ह्या पुकाराला खरं तर तालुक्यामधून आणि जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणात या आंदोलनाला पाठिंबा आहे। साईदीप ढोबळे, लोकशाही न्यूज, चाकण, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।